कामाला जाऊ नको. आता तर आला दवाखान्यातनं, महिना झालं तू दवाखान्यात पडलेला आहे. कामाला जाऊ नको. नाही कामाला जावं लागतंय. सावकाराचं देणं पाणी आहे आपल्याला. तसं तर पेढा येईल, काय करायचं. ए राम, 2 महिने झालं याच दिल नाही आपलं, आणि आपलं तोंड बी बघायला आलं नाही. हा तर मी महिनाभर झाला आजारी होतो, त्यामुळे तुमचं व्याज देऊ शकलो नाही. मी आता कामाला चाललोय. पुढच्या महिन्यात तुमचं सगळं व्याज देऊन टाकतो. आजारी पडला होता, वाईट झाले की आजारी पडला याज दिलं नाही. मग आम्ही काय कोणाची तुमच्यासारख्याने याज नाही दिलं का रोपळं उपटायची? हां, आम्ही कसं जगायचं तुम्ही नाही याज दिलं? हां, 4 दिवसात, हो 4 दिवसात याज आणून पोच करायचं. नाही तर तुला माहिती आहे मी काय करतो, सांगायची गरज नाही. हां निघ. मावशी तिकडं रामाचा ऍक्सिडेंट झालाय. कसं झालं रे? काय ऍडमिट केले दवाखान्यात आहे. काय 50,000 खर्च सांगितलं. हो काय, मग कसं झालं? अजय, पप्पाचा ऍक्सिडेंट झाला, आता एवढे पैसे कुठून आणायचे ग? काय तर करू, आपलं डाग घाण तू नीट करू पप्पाला. चल. आता लिस्ट काढ लागतो. त्या रामाकडे पैसे येतं बघा. रामाच्या एवढं तिथे पैसे मोजत बसले बघा. सावकार पैसे नेऊ नका. काय करायचं बाबा, सावकारांतर पैसे नाही. कसं करायचं रे बाबा? अजय, आपण सावकाराकडे जाऊ, हात पाय पडू आणि पैसे मागू. कसं बाबा, पाया पडल्यावर तिथं का बाबा? हो सावकार, जेवढं दिलेलं पैसे आहे तेवढं द्यावं, तुमच्या पाया पडते. हो, माझं सावकार, पोरगं द्या दवाखान्यात आहे. अरे म्हातारे, अगं तुझं पैसे द्यायला काय मी दानशूर आहे हो? पैसे वाटत हिंडायला बसली जायचो. हां, माझी याज नाही, काय नाही, मुद्दल नाही. मला पैसे तुम्हाला काय करायचं आहे ते जाऊन करा, बिंदास. बोल. हो द्या द्या. नाही निघ, चल. हो सावकार, द्या हो पैसे द्या. आमचे पोरगं दवाखान्यात हो, ऍडमिट झाले. हे तुम्हाला सांगितलं कळत नाही. एकदा मी पाय नाही मोडलाय हो, दिलं. नीट करायचं आहे त्याला. द्या काय तर करा. नाही अजिबात काय नाही. चला निघा तुम्ही सगळे जा. ओ पोलीस काका, सावकाराने आमचे पैसे हिसकावून सावकाराकडून व्याजाने पैसे घेतलेले. असं झालंय काय तुझ्या बाबतीत? चल त्या सावकारकडे जाऊ आपण. चल. तुम्ही सावकारकी करताय मला मान्य आहे, पण ही माऊली गरीब आहे. यांनी सोनं ठेवलं होतं, ते सोनं त्यांनी घाण ठेवून पैसे काढल्यानंतर तुम्ही बघितले ते पैसे तुम्ही इसकाटून घेऊन गेला. मान्य आहे तुम्हाला गोष्ट? मान्य आहे, ते मान्य करावंच लागणार आहे तुम्हाला. आणि तुमचं कालांतराने यांनी माऊली हे पैसे तुमचं पे करत, त्याच्यामुळे ह्यांना काही गरीबाला त्रास तुम्ही करू नका. आणि कसं आहे माहिती आहे का, त्यांचा मुलगा आजारी आहे, त्यासाठी त्यांनी ते सोनं वगैरे तोडून ते पैसे जमा केलेले होते. पण तुम्ही ते पैसे घेऊन आला, तुम्हाला त्यांचा मुलगा व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे पे करतील. ते तुम्ही असल्या काय साहेब तुझ्या घरी इथं लय शहाणपणा सांगायचा नाही बरं का. तिथं आमच्या आम्ही बघून घेऊ. चल तू निघ. तुला माहित नसेल
मी कोण आहे काय आहे काय. चला निघा आपापल्या घरी जायचं. ए सावकार, तुला मी नीट सांगितलं होतं, तुझ्या माऊलीला त्रास दिला, तुला आता चोरीच्या गुन्ह्यात अटक करतो. चल. साहेब पैसे देतो बरं का, पण तुम्हाला ही गोष्ट मागात पडेल बरं का. बर बर चालतं, ठीक आहे.